नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 50 वन लाइनर प्रश्न आपण पाहणार आहोत. असे प्रश्न जे प्रश्न वारंवार पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेले आहेत. या ठिकाणी प्रश्न पहिला पहा. लोकमान्य टिळक व आगरकर यांना 101 दिवसांची डोंगरीच्या कारागृहाची शिक्षा झाली. त्याचे मूळ कारण काय होते? तर राव बहादूर बर्वे प्रकरण. लक्षात ठेवा, लोकमान्य टिळकांना आणि आगरकरांना 101 दिवस कारागृहाची शिक्षा झाली होती. त्याचं कारण काय होतं? राव बहादूर बर्वे प्रकरण. पुढचा प्रश्न पहा. सेनगाव तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सेनगाव तालुका आहे. हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यात पूर्णा नदीवर कोणते धरण बांधण्यात आले आहे? तर येलदरी धरण बांधण्यात आलं आहे. हा प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. येलदरी धरण कोणत्या नदीवर आहे? पूर्णा नदीवर आहे. कोणत्या जिल्ह्यात आहे? हिंगोली जिल्ह्यात आहे. कोणत्या तालुक्यात आहे? सेनगाव तालुक्यात आहे. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असणारा जिल्हा कोणता? तर ठाणे. कोणत्या प्रकारच्या खडकामध्ये अजिंठा वेरूळ लेणी कोरलेली आहे? तर बेसॉल्ट. लक्षात ठेवा, बेसॉल्ट प्रकारच्या खडकामध्ये अजिंठा वेरूळ लेणी कोरलेली आहे. महाराष्ट्रात सर्वात मोठे पठार कोणते? तर दख्खनचे पठार. महाराष्ट्रातील सर्वात मोठी क्षेत्रफळाच्या दृष्टीने महानगरपालिका कोणती? तर पिंपरी चिंचवड, पुणे. पुढे पहा. भामरागड डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये भामरागड डोंगर आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ट्रिक सांगतो, त्या ट्रिकवरनं लक्षात ठेवायचं. काय ट्रिक आहे? भामरागड काय म्हटलं आहे? ड. आता शेवटी हा जो काही शब्द आहे ना गड, या गडवरूनच गडचिरोली असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. दरकेसा टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? तर गोंदिया जिल्ह्यामध्ये दरकेसा टेकड्या आहेत. गाणा डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर धुळे, नंदुरबार. लक्षात ठेवा, गाणा डोंगर धुळे, नंदुरबार जिल्ह्यामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यात कोणता डोंगर आहे? तर मुदखेड डोंगर. कोणता? मुदखेड डोंगर नांदेड जिल्ह्यात आहे. जागतिक वारसा शिल्पस्थानात महाराष्ट्रातील कोणत्या लेणीची नोंद केलेली आहे? तर अजिंठा लेणी. कोणती लेणी? अजिंठा लेणी. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगराच्या रांगेला कोणती रांग म्हणतात? तर निर्मल रांग. काय म्हणतात? निर्मल रांग. 1960 रोजी महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे होते? तर 26 जिल्हे होते. किती होते? 26 जिल्हे. हा प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. लक्षात ठेवा. 1960 रोजी महाराष्ट्रामध्ये 26 जिल्हे होते. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे आहेत. किती जिल्हे आहेत? सॉरी, तालुके. 76 तालुके आहेत. किती? 76. या ठिकाणी तालुके असं पाहिजे होतं. चुकून जिल्हे असं झालेलं आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त तालुके आहेत? तर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुके आहेत. किती आहेत? तर 76 तालुके आहेत. पुढचा प्रश्न पहा. रेखावृत्त भारताच्या एकूण किती राज्यातून जाते? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. तर 5 राज्यातून जातं. किती? 5. मग विद्यार्थी मित्रांनो, कोणते 5 राज्य आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. पहा. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश या 5 राज्यांमधून रेखावृत्त जाते. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. या ठिकाणी आपल्याला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या राज्यातून रेखावृत्त जाते? तुम्हाला 3 पर्याय असे असतील, त्या राज्यांमधून रेखावृत्त जात असेल आणि एक पर्याय असा असेल, त्या राज्यातून रेखावृत्त जात नसेल. त्यामुळं लक्षात ठेवा. असा जर प्रश्न आला तर आपलं उत्तर चुकलं नाही पाहिजे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न पहा. भारतात
ब्रह्माजींचे एकमेव मंदिर कोठे आहे? तर पुष्कर या ठिकाणी. पुष्कर. भारतात ब्रह्माजींचे एकमेव मंदिर पुष्कर या ठिकाणी असून पुष्कर कोणत्या राज्यात आहे? तर राजस्थान राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. राजस्थान. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण आहेत? तर उपराष्ट्रपती. रामायण कोणी लिहिले? महर्षी वाल्मिकी. दक्षिण सुदान या राष्ट्राची राजधानी कोणती? तर जुबा. दक्षिण सुदान या राष्ट्राची निर्मिती कोणत्या वर्षी झाली? तर 2011. लक्षात ठेवा. महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. दक्षिण सुदान या राष्ट्राची निर्मिती 2011 मध्ये झाली. पुढचा प्रश्न पहा. क्षेत्रफळानुसार जगातील सर्वात लहान देश कोणता आहे? तर व्हॅटिकन सिटी. व्हॅटिकन सिटी. नियोजन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर पंतप्रधान. पुढचा प्रश्न. घटनेच्या कोणत्या कलमानुसार हिंदी ही राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आली? तर कलम 343. 343 असं लक्षात ठेवा. 343. कलम 343 नुसार हिंदी राष्ट्रभाषा म्हणून घोषित करण्यात आली. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन कधी साजरा केला जातो? तर 10 डिसेंबर. 10 डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवाधिकार दिन. सतार आणि तबल्याचे जनक कोणाला मानले जाते? तर अमीर खुसरो. अमीर खुसरो यांना सतार आणि तबल्याचे जनक मानले जाते. पिओरिया हा रोग आहे. पिओरिया हा रोग आहे. हा रोग शरीराच्या कोणत्या भागावर परिणाम करतो? तर दात आणि हिरड्या. लक्षात ठेवा. पिओरिया रोग शरीराच्या दात आणि हिरड्या या भागावर परिणाम करतो. पुढे प्रश्न पहा. नाशिक कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? सोपा प्रश्न आहे. गोदावरी. जपानचे चलन कोणते आहे? येन. जपानचे चलन येन. राष्ट्रीय संरक्षण अकादमी कोठे आहे? तर पुण्याजवळ खडकवासला या ठिकाणी राष्ट्रीय संरक्षण अकादमी आहे. मानवी शरीरात किती गुणसूत्र असतात? तर 46. किती गुणसूत्र? 46. मानवी शरीरात गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? जोड्या विचारल्या जोड्या. तर 23 जोड्या. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला काय विचारलं आहे? किती गुणसूत्रांच्या जोड्या असतात? 23. किती गुणसूत्रे असतात? तर 46. लक्षात ठेवायचं. कसोटी सामन्यांच्या एका डावात सर्व 10 बळी घेणारा भारतीय कोण आहे? तर अनिल कुंबळे. कोण आहे? अनिल कुंबळे. पुढचा प्रश्न. 1857च्या उठावाचे तात्काळ कारण काय होते? तर सैन्यात ग्रीस केलेल्या काडतुसांचा वापर. सैन्यात ग्रीस केलेल्या काडतुसांचा वापर हे कारण होतं 1857च्या उठावाला. ओके. भारतात पहिले टपाल तिकीट कधी सुरू झाले? तर 1854. 1854 या वर्षी भारतात पहिले टपाल तिकीट सुरू झाले. लाफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे? तर नायट्रस ऑक्साईड. हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. लाफिंग गॅसचे रासायनिक नाव काय आहे? नायट्रस ऑक्साईड. ब जीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता आजार होतो? तर बेरी. कोणता आजार होतो? बेरी. लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो? ब म्हटलं की नाही, ब जीवनसत्व, इथं ब दोनदा आहे. बेरी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढे पहा. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? तर 1 जुलै 1955. विद्यार्थी मित्रांनो, साल लक्षात ठेवा, महिना लक्षात ठेवा, तारीख लक्षात ठेवा. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची स्थापना 1 जुलै 1955. एकक स्थानी 5 आहे असं लक्षात ठेवायचं. ओके. आता विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बँक आपण स्पेलिंग काय लिहितो? STATE. ओके. हा जो यस आहे ना, हा यस असा 5 सारखा कम्पेअर करायचा आणि डबल एस लावायचा म्हणजे 55. 1955 अशी काहीतरी ट्रिक लावून ठेवायची. पुढे पहा. स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मुंबई या ठिकाणी
स्टेट बँक ऑफ इंडियाचं मुख्यालय आहे. हिमालयाच्या रोहतांग खिंडीजवळ कोणत्या नदीचा उगम होतो? तर बियास या नदीचा उगम होतो. हिमालयाच्या रोहतांग खिंडीजवळ बियास नदीचा उगम होतो. फेकरी हा कोणत्या प्रकारचा प्रकल्प आहे? तर औष्णिक विद्युत प्रकल्प आहे फेकरी. पुढचा प्रश्न, भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे? तर 12 लाख चौकिमी. किती? 12 लाख चौकिमी. पद्मावत कोणी रचले? तर मलिक मोहम्मद जयासी. फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जळगाव जिल्ह्यामध्ये फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे. अलीगढ चळवळ कोणाशी संबंधित आहे? तर सर सय्यद अहमद खान. सर सय्यद अहमद खान यांच्याशी संबंधित चळवळ कोणती आहे? अलीगढ चळवळ. भारतातील कोणत्या राज्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे? तर अरुणाचल प्रदेश. मीनाक्षी मंदिर कोठे आहे? तर मदुराई या ठिकाणी मीनाक्षी मंदिर आहे. मीनाक्षी मंदिर मदुराई या ठिकाणी असून मदुराई कोणत्या राज्यात आहे? तर तामिळनाडू राज्यामध्ये मदुराई आहे. तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीचे नाव काय आहे? तर कोरोमंडल किनारा. लक्षात ठेवा, तामिळनाडू जे काय आहे, तामिळनाडू राज्याची जी काही किनारपट्टी आहे त्याला नाव आहे कोरोमंडल किनारा, आणि आंध्र प्रदेशची जी किनारपट्टी आहे त्याला सुद्धा नाव आहे कोरोमंडल किनारा. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जवळजवळ 50 पेक्षाही जास्त वन लाईनर प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.